औट पिठावरी निरंतर देश, तेथे मी जगदीश असे बाई. त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा, अर्धमात्रे वरावरी गेलो. अर्धनारी पुरुष एक रूप दिसे, तेचे ब्रह्म ऐसे जानबाई. ज्ञानदेवी शून्य नयनी देखिले, सर्वत्रे संचले शून्य दिसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 त्याचा अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 त्यावर माऊलींनी भाष्य केलेलं 7व्या अध्यायातले ज्ञानेश्वरीतली 209 क्रमांकाची ओवी. साधी भूतादी दैवम माम साधी यज्ञांचे ये विदू, प्रयाण काले पीच मामते विदुर्योक्त चेतसा. अर्थात भगवंताच्या नामाचं विस्मरण झालं की मनुष्य प्राकृतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणजेच विस्मरण होणं म्हणजे जोडलेली नाड त्या ठिकाणी खंडित होते. अर्थात मनुष्य जेव्हा स्वयंकेंद्रित होतो, स्वार्थी होतो, स्वतःचाच आनंदाचा विचार करायला लागतो, त्यावेळेस साहजिकच प्राकृतिक नियमाप्रमाणे जोडलेल्या नात्यांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते. महाराज, विस्मरण मग ते प्रपंचातल्या प्रेमातलं असो किंवा अध्यात्मातल्या प्रेमातलं असो, भगवंताविषयीचं असो, विस्मरण होणं हे घातकी आहे, घातकी. कारण स्वस्वरूपाचाही त्यात नंतर विसर पडत जातो. इतका मनुष्य स्वयंकेंद्रित होऊन जातो की स्वस्वरूपही जातं, नातेही जातात आणि भगवंताशी असलेलं आपलं जे काही त्रिकलाबाधित सत्य नातं आहे, आपण त्याचे अंश आहो, याचाही पूर्णपणे विसर पडून जातो. म्हणून अध्यात्माच्या बाबतीत तरी विस्मरण घडूच नाही. आपण मागं चिंतन केलं, राधा भगवंताला स्वर्गामध्ये भेटते म्हणे आणि विचारते की कहो द्वारकाधीश कैसे हो. भगवंत त्यावेळेस म्हणतात की आता तर चिमटा काढू नकोस, तुझ्याकरता मी कान्हाच आहे. तुला माहिती आहे का म्हणे, जेव्हा जेव्हा तुझी आठवण झाली घडघड घडघडा अश्रू माझे वाहत होते. काय करावं मला काहीच सुधरत नव्हतं. मी एकांतात इतकं स्वतःला कोंडून घेतो. भगवंत सांगताय मध्येच राधा म्हणले बसकर बसकर. म्हणले आता याच्या पुढे काही बोलू नको. म्हणले का, तुला नाही जाणवला का विरहाचं दुःख. राधा म्हणते अरे तुला विसरायचा प्रश्नच नाही. तुला मी जर विसरलेच नाही तर आठवणीचा प्रश्न कुठे येणार आहे. तू सतत आणि सतत माझ्या सान्निध्यात आहे. तुझ्या आठवणी, तुझा तो सहवास मी ते क्षण जपून ठेवले आणि त्या क्षणाबरोबरच मी जगते. तुझ्या विस्मरणाचा प्रश्नच आला नाही. म्हणले कन्हैया, विस्मरण माणसाला जेव्हा पुन्हा स्मरणात येतं त्यावेळेस ते खूप त्रासदायक होतं. महाराज, भगवंताच्या नामाचा विसर पडल्याला आपणच कारणीभूत असतो. परंतु जेव्हा सत्संग लाभतो त्या सत्संगामध्ये नंतर कळून येतं की अरे आपण खूप चूक केलो. आपल्याला विस्मरण भगवंताचं झालंच कसं. म्हणून सत्संगत फार महत्त्वाची आणि ती संगत कृष्ण भावना भावित माणसाचीच घडावी. त्यामुळंच भगवंताच्या नामाचं पडलेलं विस्मरण पुन्हा स्मरणात येत असतं आणि मग ते अशा स्मरणात येतं की पुन्हा मुलं, नातवंड, नाते गोते या कशातही मनुष्य पुन्हा रमत नाही. त्याचं एकच नाम केशव हे सूत्र बनून जातं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता.
याकरिताच संगत फार महत्त्वाची आहे. मुलं मुली आपली नातवंड हे काय शिकतात, त्यांचं शिक्षण काय चाललं आहे, यापेक्षा ते कोणाच्या संगतीनं राहतात याकडं लक्ष देणं फार गरजेचे आहे. कारण संगती दोषा, संगत गुणानं मनुष्य बिघडत जातो महाराज. एक डागलेला आंबा त्या करंडीत 99 जरी चांगले असले तरी त्याला दुरुस्त करण्याचं, त्याचा डाग काढण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नसतं. पण त्याच्यामध्ये त्या 99ला उरलेल्या 99ला डागी करण्याचं सामर्थ्य मात्र निश्चित असतं महाराज. म्हणून कुसंगत सदा निषिद्ध मानली पाहिजे. संगत फार महत्त्वाची आहे. सत्संग घडावा, कृष्ण भावना भावित माणसाचा सत्संग घडावा. आणि असा सत्संग घडणं याकरिता सुद्धा पूर्वजन्माचं संचितच असावं लागतं महाराज. कारण माया ही घडूच देत नाही. माया ही इतकी बलवत्तर आहे. यात 7व्या अध्यायामध्येच आपण त्याचा अभ्यास केला की भगवंत सांगतात की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ही त्रिगुणातीत माया जी आहे ती इतकी प्रबळ आहे की ती या भवसागरातून तरूच देत नाही माणसाला. परंतु यातून जर तरुण जायचं असेल तर त्याकरता माझीच कृपा व्हावी लागते. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते माझ्या ठिकाणी जे शरण येतात त्यांना माया आपल्या पाशातून सोडते, मुक्त करते. परंतु जे मला शरण येत नाही, जी माझी पूजा करीत नाहीत, याचं 7व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की नमाम दुष्कृतनो मुडा प्रपद्यन्ते नराधमा माया अपृत आसुरम भावमाश्रिता. 4 प्रकारचे लोक मला भजत नाही अर्जुना. मायेनं ज्यांचं ज्ञान हिरवून घेतलं आहे असे एक आसुरी स्वभावाचे, मनुष्यातले नीच आणि दुष्ट कर्म करणारे असे 4 लोक मला भजत नाही आणि त्यामुळे त्यांचा उद्धार कधीच होत नाही. पण हेच सांगत असताना पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की आर्तजिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतवर्षभ चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुना. आर्तजिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतवर्षभ. परंतु हे भरतवंश, हे अर्जुना, हे श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त मला भजल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांना मी कळालेला असतो. आर्त म्हणजे सांसारिक पदार्थासाठी भजणारा, काहीतरी प्राप्ती पाहिजे म्हणून भजणारा. दुसरा जिज्ञासू, आर्त जिज्ञासू, संकट निवारण्यासाठी भजणारा तो आर्त. काही प्राप्ती करता अर्थार्थी आणि जाणून घेण्याकरता भगवंताचं जे यथार्थ रूप आहे ते जाणून घेण्याच्या इच्छेनं जे बसतात त्यांना जिज्ञासू म्हटलेलं आहे. आणि भगवंत ज्यांना कळाला म्हणून जे बसतात ते ज्ञानी. हे 4 भक्त मात्र मला भजल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना ते सातत्य मिळाल्यामुळं विस्मरणात गेलेला मी असा स्मरणात येतो की पुन्हा अंतिम श्वासापर्यंत फिट्ट बसतो त्यांच्या शरीरामध्ये जाऊन. अंतःकरणामध्ये मी कोंडला जातो आणि त्या अंतःकरणात साठवलेला मी हा त्याच्या अंतिम श्वासाच्या बरोबरच बाहेर येत असतो. भगवंत सांगतात इतकी कृपा अर्जुना मी त्याच्यावर करतो. आणि माझं अस्तित्व त्याला एकदा जाणवलं की पुन्हा कशाचीही चिंता त्याला राहत नाही. कारण जे चाललं आहे ते विधी लिखित चाललेलं आहे, ते आपण मिटवू शकत नाही, भोगूनच पार करावं लागतं. म्हणून भोगातही ते आनंदी असतात. प्रयाण काले पीच मामते विदुरयुक्त चेतसा. आणि अंतसमयी साहजिकच माझंच स्मरण करून, माझ्याच नामाचा उच्चार करून, माझेच रूपाचं स्मरण करून ते माझ्यासोबतच या जगाचा अंतिम श्वास घेऊन या जगताचा निरोप घेत असतात. त्यामुळे साहजिकच ते माझ्या धामाच्या प्राप्ती अर्थात मोक्षप्राप्ती ते प्राप्त करून घेतात. आणि या मानवी जीवनाचं अंतिम साध्य
प्राप्त केल्यानंतर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा तृप्तीच्या ढेकरानेच या जगताचा निरोप घेत असतात. यावर भाष्य करताना माऊली 209 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तैसे देशीयेच्या हे तैसे देशीयेच्या हवाव इंद्रिय करती राणी हवावा इंद्रिया करती राणेवा मग प्रेमाची आगावा लेसा जाईजे. अर्थात त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेनं इंद्रिय सुखाचे राज्य करतील. कारण मातृभाषेमध्ये तत्त्वज्ञान का असेना पटकन समजतं महाराज. दुसरी भाषा शिकून त्या भाषेतून ते तत्त्वज्ञान प्राप्त करणं आणि उपजत भाषेतून प्राप्त करणं यात खूप मोठा फरक आहे. कारण या भाषेचं ग्रामर हे आपल्या जीन्समध्ये असतं, आपल्या जीनमध्ये असतं, आपल्या उपजत वंशावळीत ते भिनलेलं असतं. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ, भगवंतच याचा पुरावा देतात महाराज. म्हणून मराठी भाषेमध्ये हे प्राप्त झाल्या कारणानं इंद्रिय सुखाचं राज्य करतील आणि मग त्यास सिद्धी त्वरित आणि चांगल्या प्रकारे प्राप्त करता येईल. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.